कांद्याला लिलावात भाव वाढून मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने मार्केट यार्डात आंदोलन केलं। कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 2000च्या पुढे होत असताना दर 200 ते 800 रुपयेपर्यंत कमी झाला असल्यामुळे राज्यभर कांद्याची आंदोलने सुरू झालेली आहेत। आज पुन्हा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या सोलापूर बाजार समितीवर मोर्चा काढून कांद्याचे लिलाव बंद पाडून दिवसभर बाजार समितीमध्ये विविध स्वरूपाची आंदोलनेही करण्यात आली। त्यावेळी शरद भालेकर, राम हाके, रामराव काटे, रामहरी तेजगुडे, आबासाहेब नलगे, भीमराव झांबरे, विजयसिंह नाईक नवरे, दत्तात्रय ठोंबरे, आप्पासाहेब मोरे, अंबादास जगताप, बाबासाहेब लोखंडे, अंकुश नलगे, सागर चव्हाण, आप्पासाहेब वीर, नागनाथ मोरे, नितीन शिंदे आदींसह अनेक जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव आणि कोण म्हणतोय देत नाही, कोणता म्हणतोय देत नाही, कोण म्हणतोय देत नाही, अरे कोणता म्हणतोय देत नाही। कांद्याला प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान, अरे कोण म्हणतोय देत नाही, अरे कोण म्हणतोय देत नाही। यावेळी शंकर गायकवाड यांनी कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल हमी भाव व चालू नुकसानीपोटी प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान सरकारने तात्काळ खात्यावर जमा करण्याची मागणी करून राज्यातील ज्या बाजार समितीमध्ये कांदा लुटीचे लिलाव सुरू असतील ते लिलाव व बाजार समित्या बंद पाडाव्या असे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आवाहन केले। आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जे कांद्याचं सगळ्यात मोठं मार्केट आहे, या मार्केटमध्ये कांद्याचे जे लिलाव 400 500 रुपये जात होते ते लिलाव आम्ही बंद पाडलेले आहेत, आंदोलन केलेलं आहे। आणि आता मोर्चा आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूरच्या मार्केट कमिटीच्या ऑफिस समोर आणलेला आहे। मी या ठिकाणी जे पणन मंत्री असतील किंवा आपले राज्याचे जे मुख्यमंत्री असतील किंवा हे सरकार असेल, या सरकारला सांगू इच्छितो, महोदय सरकार खूप मोठ्या इच्छा अपेक्षा तुम्हाला शेतकऱ्यांनी त्या खुर्चीवर बसवलेला आहे, परंतु तुम्ही जर शेतकऱ्यांचं जर एवढं मार्केट कांद्याचं डाऊन झालेलं असताना आणि कांद्याचं मार्केट डाऊन झाल्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या असताना सुद्धा त्याच्याकडे तुम्ही लक्ष देणार नसाल तर शेतकरी तुमच्याकडे लक्ष दिल्याशिवाय राहणार नाही। तात्काळ तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या आणि दरवेळेस हे कांद्याचं रडगाणं आहे म्हणून कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमी भाव तात्काळ डिक्लेअर करा आणि चालू कांद्याला जे 200-300 रुपयानं कांदा गेलेला आहे त्या शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी प्रति क्विंटल 1000 रुपये अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। उद्या आम्ही मंत्रालय येऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, एवढा मी या ठिकाणी इशारा देतोय। कांद्याचे दर 200 ते 300 रुपयांनी वाढवून पुकारल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। शेवटी विविध मागण्यांचे निवेदन बाजार समितीचे सचिव अतुल सिंह राजपूत यांनी स्वीकारले, तर आंदोलनाचा चोख पोलीस बंदोबस्त जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय अवताडे व शहाजी दुधाळ यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवला।